मोठी बातमी आपण आता बघतोय, पार्थ पवार हे शरद पवारांच्या भेटीला आलेले दिसतात। अगदी खरं, आपण बघितलं की सकाळपासून ज्या घडामोडी घडतायत की पवार कुटुंबियाला म्हणजे एका बाजूला हे अजित पवारांचं कुटुंब तर दुसऱ्या बाजूला संपूर्ण पवार कुटुंबीयाचा परिवार, असं असताना आजच्या शपथविधीला कसलंही आपल्याला माहिती नसल्याचं सकाळच्याच पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी सांगितलं होतं आणि त्यामुळे आपल्याला निमंत्रण मला माहितीच नाही त्या काही याची कसली, त्यामुळे मी जाणार कसा असं झालं असताना आता एकंदरीत सर्व बातम्या प्रसिद्धी माध्यमांनी दिल्यानंतर आता एक ते दीड मिनिटापूर्वी पार्थ पवार शरद पवारांच्या सुप्रिया सुळे, रोहित पवार व योगेंद्र पवार यांची भेट घेऊन त्यांना निमंत्रण देतील असं या ठिकाणी दिसतंय। आता पार्थ पवार बाहेर आल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी ते बोलतात का शरद पवारांच्या परिवाराला वेगळं ठेवलंय का हे देखील आपल्याला कळू शकणार आहे। परंतु सध्या तरी पार्थ पवार या ठिकाणी आल्याची मोठी आपल्याला बातमी कळते। बरोबर आहे जितेंद्र, ही मोठी बातमी आपण आता बघतोय की पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीला आलेले आहेत। आपण जाऊया थेट संकेत वरक यांच्याकडे। संकेत, ही मोठी बातमी आता जितेंद्र यांच्याशी आम्ही बोललोय, ते बहुतेक शपथविधीचं तिथे इन्व्हिटेशन देण्यासाठी आलेले आहेत अशी एक शक्यता आहे, पण काय घडामोडी घडतात? प्रियंका, आपण सकाळपासून पाहिलं तर शरद पवारांचं जे वक्तव्य होते खूप राजकारणात एक धक्कादायक वक्तव्य मानलं गेलं, कारण की शरद पवार खूप क्लिअरली म्हणाले की हा जो सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा जो निर्णय हा त्यांचा पक्षांतर्गत निर्णय आहे, त्यांचा निर्णयात पवार कुटुंब सहभागी नाही, पवार कुटुंबाचा याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा हस्तक्षेप नाही आहे। त्यानंतर आपण पाहिलं की राजकीय घडामोडी व्हायला लागल्या। आत्ताच काल रात्रीकडचं सुनेत्रा पवार आणि जय पवार मुंबईसाठी रवाना झाले आणि पार्थ पवार हे बारामतीत होते आणि 2 ते 3 मिनिटापूर्वी खरं तर आपण मागे व्हिज्युअल्समध्ये पाहता की पार्थ पवार हे बारामतीमधल्या गोविंद बाग जिथे शरद पवार राहतात तिथे दाखल झाले। आपण व्हिज्युअल्समध्ये पाहतोय की पार्थ पवारांची गाडी आहे। कुठेतरी अशी शक्यता वर्तवण्यात येते की जे शपथविधी होणार आहे संध्याकाळी 5 वाजता मुंबईमध्ये राजभवन येते, त्याचं निमंत्रण देण्यासाठी कदाचित पार्थ पवार जे आहे ते येऊ शकत होते। आपण पाहिलं की पवार कुटुंबावरती कुठेतरी दुःखाचा डोंगर 3 दिवसाआधी कोसळला। अजित पवारांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर काल अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम झाला। त्यानंतर ज्या घडामोडी आहेत बारामतीमध्ये त्या खूप जास्त वेगाने घडताना आपल्याला पाहायला मिळाल्या।